आज गुरुवार 11 जुलै. सर्वांना शुभेच्छा. थोडा उशीर झाला असेल तरी काही हरकत नाही. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठविता महापुण्यराशी, नमस्कार साष्टांग श्री ज्ञानेश्वरासी. माता यस्य तपस्विनी च जनको, वैराग्य रागान्वित भ्रातारो गुरुणा निवृत्तिसहिता, निर्वृत्तिका संस्थिताः. इत्थं साधु कृपान्वितं स्वयमहो ज्ञानामृतेनावृतं. वन्दे तं करुणाकरं प्रभुवरं श्री संत ज्ञानेश्वरं. श्री संत ज्ञानेश्वर. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. जय श्रीकृष्ण. जय तू ज्ञानेश्वर. सर्व श्रोत्यांना आणि ज्ञानेश्वरी भक्तांना सादर वंदन. काल आपण 909 पर्यंत ओव्या पाहिल्या होत्या. एक छान आकडा आलेला होता. आता आपण 910वी ओवी पाहणार आहोत. आपलं कर्म, आपल्याला जे नेमून दिलेलं कर्म आहे ते आपण केलं तर आपल्या कर्मानीच भगवंताची अर्चना किंवा पूजा होते. आणि त्याच्यामध्ये जो रमलेला आहे त्याला कशा प्रकारे सिद्धी प्राप्त होते. सिद्धी म्हणजे मोक्षसिद्धी, मोक्षप्राप्ती. इतर बऱ्याच सिद्धी आहेत, अणिमा गरिमा वगैरे, तसल्या सिद्धी नाही आपल्याला अपेक्षित. तर कशा प्रकारे ही मोक्षसिद्धी किंवा मोक्षाचं द्वार उघडतं काल आपण खूप पाहिले होते. त्याच्याबद्दलच्या वैराग्य मोक्षद्वार पाहिलेलं होतं. किंवा मोक्षफळं हे कसं मिळतं हे सगळं पाहिलेलं होतं. त्या 909वी ओवी परत एकदा बघूया. नाना पाणी म्हणोनी मासा, गंगान सांडिता जैसा, सर्व तीर्थ सहवासावर पडा झाला. आता गंगेचं तीर्थ किंवा गंगेचं पाणी हे ज्याला प्राप्त झालेलं आहे, म्हणजे त्या पाण्याशी जो अनन्य भावाने मासा कधीही गंगेला सोडत नाही. कारण काय, ती गंगा हीच त्याच्या दृष्टीनं आपलं जीवन असतं. आणि गंगेमध्येच त्याला राहायला मिळाल्यामुळं किंवा फिरायला मिळाल्यामुळं सगळ्या तीर्थांचा सहवास त्याला लाभतो. तसं 910व्या ओवीमध्ये त्याला जोडून घेत आहेत. तैसे आपुलिया विहिता, उपावो असे न विसंबिता, ऐसा कीजे की जगन्नाथा आभारू पडे. त्याप्रमाणे आपल्याला हितकारक किंवा आपलं जे स्वहित आहे, स्वकर्म आहे, ते कर्म आपण कुणावरही अवलंबून न राहता किंवा फलनिरपेक्ष बुद्धीनं, फळाची अपेक्षा न ठेवता आपल्या कर्माचा स्वीकार केला आणि कुणावरही अवलंबून न राहता हा सगळ्यात श्रेष्ठ असा उपाय आहे. कारण त्यामुळं काय होतं, तर भगवंतच आपला सगळा भार सहन करतो. ऐसा कीजे की जगन्नाथा आभारू होय. आता कुठलाही कार्यक्रम असू देत, की छोटंसं काम असू देत, एखादे लहान मुलं पण आपल्याला काही आणून देतात. आपण लगेच त्याला म्हणतो धन्यवाद बाळा, आभारी आहे तुझी. तर तो म्हणतो मला काय आभार मानता, मी तर छोटंसं काम केले. तर भगवंत आपली सगळी कर्म आपल्याकडून करून घेतो आणि भगवंतच आपल्याला आभारू होय म्हटलेलं आहे. म्हणजे जणू काही त्याला आभार मानण्याची वेळ येते असं म्हटलेलं आहे. म्हणजे केवढं मोठेपण आहे बघा भगवंताचं, की आपण आपलंच कार्य करतोय पण भगवंत त्या कर्माचं आपण आचरण केलं म्हणून त्याला आपला भार सहन करावा लागतोय. आपला भार तो सहन करतोय का, तर आपण त्याचं म्हणजे आपलं कर्म करतोय म्हणून. अजूनही या कर्माबद्दलच खूप, म्हणजे आता हा 18वा अध्याय आहे, दोन्हीकडे तोच चाललेला आहे. आणि भगवद्गीतेची सांगता होणार आहे. म्हणजे आता शेवट आपल्या मनावर ठसवणं चाललेलं आहे. तिकडे आपण गीतेमध्ये पुढे गेलेले आहोत, पण पुन्हा हीच थोडीशी पुनरावृत्ती आपल्याला करायला मिळते आहे.
अगाजया जे विहित ते ईश्वराचे मनोगत, म्हणून केलिया निभ्रांत सापडेची तो. पुन्हा पुन्हा किती वेळा सांगतायत की अगाजे विहित म्हणजे जे शास्त्रविहित कर्म आहे, आपल्या वर्णानुसार, आपल्या आश्रमानुसार किंवा वर्णाश्रम धर्मानुसार जे विहित कर्म आहे तेच परमेश्वराचं मनोगत आहे. सकाळी मी सांगितलं तसं आपल्या मनात लाख आहे मी हे करावं, पण परमेश्वराच्या मनात काय आहे ते तो आपल्याकडून करून घेतो बरोबर. आणि परमेश्वराचे हे मनोगत आहे असं समजून जर आपण त्याचं आचरण केलं, म्हणून केलिया निभ्रांत, कुठलीही भ्रांती ठेवायची नाही मनामध्ये, निभ्रांत होऊन निशंक होऊन जर आपण आचरण केलं तर काय होतं, सापडेची तो, तर त्याची आपल्याला नक्की प्राप्ती होते. जसं आपण एखाद्या मार्गाने चाललोय, आपल्याला एखादी वस्तू, एखादी गोष्ट एखाद्या ठिकाणी जाऊन घ्यायची आहे, आपण बरोबर त्या मार्गाने गेलो सांगितल्याप्रमाणे. आता परवा म्हणलं तसं गुगलनी दाखवल्या किंवा आपल्या मित्रमैत्रिणींनी सांगितल्याप्रमाणे, शेजाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण त्या ठिकाणी गेलो की आपल्याला ती वस्तू बरोबर मिळते. तसंच आपलं कर्तव्य आपण निचोखपणे बजावलं. भगवंतानी जे नेमून दिलेलं आहे, 4 वर्णाचं, 4 आश्रमांचं, ज्याला जे कर्म नेमून दिलेलं आहे ते त्यांनी चोख पार पाडलं की भगवंत आपल्याला मिळतोच. काल त्या एका ताईंनी प्रश्न विचारलेला होता की घरात 4-5 मुलं असतील किंवा माणसं असतील आणि प्रत्येकानं वेगळं कर्म केलं तर ते बरोबर आहे का? बरोबर आहे, कारण त्याला ते नेमून दिलेलं आहे. हो, ज्याला जे नेमून दिलेलं आहे तो त्याचा धर्म झाला, तो त्याचा वर्ण झाला आणि त्याच्यानुसार तो कर्म करणार. आता हल्लीच्या स्त्रिया बाहेरचंही काम करतायत, नोकरीसाठी बाहेर जात आहेत, मोठमोठी पदं भूषवित करतायत, भूषवित आहेत. अशा वेळेला आता मी इथे परदेशात तर पाहते की अशा वेळेला ते पुरुष जे आहेत, घरातले कर्ते पुरुष जे आहेत, ते समजून घेतात. ते म्हणतात आज ती जास्त लांब गेलेली आहे परदेशात, इथल्या देशातून दुसऱ्या देशात गेलेली आहे, मग तिनंच येऊन स्वयंपाक करावा आणि तिनंच जेवायला घालावं अशी अपेक्षाच नाही. त्यामुळे जर वेळ पडली तर ते वडील आपल्या मुलीला, आपल्या मुलांना खाऊ घालतात, त्यांना जे जमेल ते करून घालतात. म्हणजे ह्यात काहीच नाही, परमेश्वरांनी त्यासाठी तुमची योजना तेवढ्यापुरती केलेली. याचा अर्थ कायमचं ते करावं नाही लागत, पण त्या दिवशी त्यांना तो सुद्धा धर्म त्यांनी पाळणं ही सुद्धा भगवंताची एक प्रकारे इच्छाच आहे किंवा त्याची पूजाच आहे, असं आपल्याला सारखं वारंवार समजावून देतं. सापडेची तो आपल्याला बरोबर सापडणार आहे. एक आता ह्याचं चाललेलं आहे माझं, कीर्तनाची तयारी चाललेली आहे. तो भगवंत कसा, तर अनन्यास चिंतयोन्तो माम ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम. सहज एक तो किस्सा ऐकलाय, वाचलाय, पुन्हाही कधीतरी सांगितला जाईल, पण आज तो ताजा ताजा डोक्यात आहे. एक शास्त्री आहेत, मोठे पंडित आहेत, जगन्नाथ नाव आहे त्यांचं, जगन्नाथ मिश्र, काशीचे पंडित होते किंवा असतीलही अजून. आणि त्यांनी हा श्लोक, ते काहीतरी अशी गीतेवरची टीका लिहित होते. पहाटे पहाटे ब्राह्ममुहूर्तावर ती टीका लिहित असताना त्यांना असं वाटलं की योगक्षेमम वहामी अहम कशाला पाहिजे म्हणायला, इथं काहीतरी चुकलंय बाबा लिहिताना सांगताना. तर योगक्षेम मी वाहून नेतो कशाला, ददामी अहम पाहिजे, म्हणजे मी त्यांना योगक्षेम देत असतो असं त्या पंडितांना वाटतं. आणि ते जातात पुन्हा आपल्या खोलीमध्ये, बाड काढतात, वही काढतात, ते वहाम्यहचं खोडतात, त्याच्यावर ददाम्यहम लिहितात आणि वही बंद करून, बाड बंद करून बाहेर येतात. तर बायकोला सांगतात, आज आता मी जातोय बरं का, पण या म्हणजे ज्ञानाने श्रीमंत असलेल्या लोकांकडं नेहमीच बाकी खरी धनसंपत्तीचा म्हणजे त्याचं काही कृपा नसते किंवा ती नसतेच त्यांच्याजवळ. तर ते पत्नीला सांगतात की हे बघ, मी आज आता माधुकरी किंवा भिक्षा मागायला जातोय,
शक्यतो मी काही ना काहीतरी घेऊन येईन, मला मिळेलच. पण नाहीच मिळालं तर मी कालच्यासारखंच गंगेचं जल घेऊन येईन, तीर्थ घेऊन येईन कळशी भरून. आणि असं म्हणून तो बाहेर जातो. ऐन उन्हाची टळटळीत वेळ असते आणि त्यावेळेला यांचं दार खटखट वाजवलं जातं. तिला वाटतं नवराच आला वाटतं. नाही, बघते तर एक छोटासा मुलगा आलाय. त्याच्या पाठीवर भलं मोठं पोत्याचं ओझं आहे. सगळं किराणा माल त्या एवढ्या लहान मुलग्यानं त्या एवढा मोठा भार आणलेला असतो. दमलेला असतो, घामाघूम झालेला असतो. ती दार उघडून म्हणते, अरे अरे रे, ये रे बाळा, कोण आहेस तू? आणि एवढं ओझं तुला कोणी दिलं? अहो म्हणे, पहिलं उतरून तर घ्या, मग मी सांगतो तुम्हाला. अहो तुमच्या पतींनीच दिलेलं आहे मला, म्हणून तर मी आलोय. ती म्हणते, थांबा, मी तुला घटकावर पाणी आणून देते. मग ती आत जाते, पाणी घेते ग्लासभर आणि बघते तर घरात काहीच नसतं. पण एका गाडग्या मडक्यात तिला एवढासा गुळाचा खडा सापडतो. तो घेऊन ती जाते. पाणी आणि गुळ एक पूर्वी पद्धत होती. कहाणीमध्ये सुद्धा म्हणलेलं आहे बघा, बाबा बाबा गुळ खा, पाणी प्या, नुसतं पाणी कधी उन्हात आलेल्याला देऊ नये. त्या लेकरानं तो गुळाचा खडा खाल्ला, पाणी प्याला आणि म्हणतो, ती त्याच्याकडे निरखून पाहती, एवढा दमलाय तो आणि त्याच्या गालावर 5 बोटं उठलेली होती. तिच्या लक्षात आलं की कुणीतरी त्याला 5 बोटं मारलेली आहेत आणि त्याच्या जीवाला एवढं ओझं दिलेलं आहे. तर म्हणे, कुणी? म्हणे, तुमच्या पतीनीच दिलंय मला ओझं. ठीक आहे म्हणतो, हे घ्या आता, मी चाललो. आणि तो निघून गेला. झालं. ते पोत्याकडे ती बघतच राहिली आणि मग नंतर आपल्या दारामध्ये अशा चक्रा मारत राहिली. तर तिला काही सुचेना सकाळपासून काय झालं होतं. आपले पती बाहेर गेले, पाणी आणतो म्हणाले, एक दिवस एवढं 6 महिने पुरवलं एवढं सामान कोणी पाठवलं. आणि पुन्हा ती आपली आत येते तर तेवढ्यात पतिराज तिचे मागोमाग येतात. ती कळशी घेऊन, ते थकलेले असतात उन्हाचे, नदीमध्ये जातात, मान खाली करून तेवढी कळशी भरून आणतात. त्यांना काहीही शिधा, माधुकरी, भिक्षा काही मिळाली नसते. तर ती म्हणते, अहो 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 अहो, ते कळशीसुद्धा ठेवायची वाट बघत नाही. काय म्हणे, काय हे एवढं तुम्ही सामान पाठवून दिलं आणि त्या एवढ्याशा मुलाबरोबर, आणि त्याला एवढी चपराक मारलेली. अहो लेकरू ते केवढं काळ्या रंगाचं सावळं, पण अगदी गोंडस होतं हो. तर तो म्हणतो, मी कशाला कुणाला थपडा मारेन? मी तर रस्त्यानं जाताना मुंगी जरी दिसली तरी बाजूला होतो. आणि त्याच्या लगेच लक्षात येतं की आपण ती ददाम्यहम केली ना चूक, वहाम्यहम, जे भगवंताला जणू काही आपण चपराक मारली आहे. ती खूण उठली त्या बाळाच्या याच्यावर आणि देवानी मला वहाम्यहम हे दाखवून दिलं की मी तुझा भक्ताचा भार वाहून नेतो, योगक्षेम वाहतो. आणि लगेच जातो, त्या बाळातली चूक दुरुस्त करतो, देवाला क्षमा मागतो. आणि त्याला सगळं कळतं की काय झालं. जसं तो श्रीखंड्या एकनाथांच्या घरी पाणी भरत होता 12 वर्ष, तसा हा श्रीखंड्याच दुसरा यांच्या घरामध्ये सगळं किराणा घेऊन आलेला होता. नरहरी त्या मेहतांच्या बाबतीत सुद्धा तसंच घडलेलं आहे. तर असं हा म्हणजे जो भक्त आहे, जो मनापासून कर्म करतोय, त्याला हा सगळा असा भाग हा भगवंत मिळवून देत असतो, सगळं प्राप्त करून देत असतो. मला फार निभ्रांत सापडेची आणि तो भगवंत त्याला सापडतो बघा. त्याला डायरेक्ट भेटला नाही, त्याच्या पत्नीलाच भेटलेला आहे तो. हे भाग्य लागतं. पै जीवाचे कसी उतरली, ते दासी की गोसाविण झाली, सिसेवेची तया मविली वही जैसी. दुसरं उदाहरण ज्ञानदेव देत आहेत की पै जीवाचे कसी उतरली. अहो आपल्या जीवाच्या किंवा अंतःकरणाच्या कसोटीला उतरते, अगदी आवडते. ती कोण होती? ते दासी की गोसाविण झाली. ती पहिली दासी असते. काहींनी त्याला बटकी शब्द वापरलेले. तर बटकी दासी हे पूर्वी शब्द वापरत होते, नोकर अगदी असेल तिला. पण ती फार मनात भरली आणि म्हणून तिला काय केलं हो, ती स्वामिनी झाली, स्वतःची मालकीण झाल्यासारखी झाली. आणि मग त्याप्रमाणे सेवकाकडून केल्या गेलेल्या स्वामी कार्याचं मूल्यमापन स्वामी करतो
आणि त्याची नोंद आपल्या वहीत नोंदवून ठेवतो. मला हे वाक्य आणि ते सकाळचं आत्ता जे वाचलं ते की ऐकलं ते वाक्य फार डोक्यात बसलं बघा, की हा जो सगळ्या जगाचा स्वामी आहे, ती स्वामीण बनली, दासीची स्वामीण बनली, पण हा मात्र भगवंत मात्र जगाचा स्वामी आहे. आणि त्याच्याकडून म्हणजे जो कोणी कार्य करतोय तर त्याच्याकडून सेवकाकडून केल्या गेलेल्या स्वामी कार्याचं मूल्यमापन जसा स्वामी करतो आणि त्याची नोंद ठेवतो, तसा हा भगवंत आपल्या सगळ्या नोंदी ठेवत असतो. पूर्वी म्हणायचं बघा, चित्रगुप्ताच्या वहीत सगळं लिहिलेलं असतं. असा जर विचार केला तर मला रोजचं रोज आता लिहायचं म्हटलं तर कंटाळा येतो. असं वाटतं केलं ना, दिवस गेला. पूर्वी मात्र ती डायरी लिहायला फार आवडायची. आता ती ओझंच कुणी आणायची म्हणून आणलीच नाही. मग कुठेतरी छोटीशी नोंद करायची. तर असं वाटतं जाऊ दे, आता आहेच, आपण करतोय ते आपल्याला माहितीच आहे. पण या कार्याची नोंद घेणारा तो वर बसलेला आहे, सगळीकडेच आहे आणि आपल्या अंतरात्म्यातच आहे ना, तो अंतरंगातच आहे ना, तो नोंद घेतोच आहे आपल्या सगळ्या कार्याची. तैसे स्वामीची या मनोभावा, न चुकीजे हेची परमसेवा, येर तेगा पांडवा वाणिज्य करणे. अशा प्रकारे, येर म्हणजे अशा प्रकारे, स्वामीची या मनोभावा, स्वामींच्या मनोभावाप्रमाणे, न चुकीजे हेची परमसेवा, न चुकता त्याची सेवा करावी. येर तेगा पांडवा वाणिज्य करणे, तीच परमेश्वराची सेवा आहे आणि तोच आपल्या प्रेमाचा व्यापार आहे. वाणिज्य म्हणजे व्यापार, तो सगळा प्रेमाचा व्यापार. मला ते नरहरी सोनाराची एकदम गाणं आठवलं, थोडंसं वेगळं आहे ते, पण इथे व्यापार म्हणून, देवा तुझा मी सोनार, देवा तुझा मी सोनार, तुझे नामाचा व्यवहार, देवा तुझा मी सोनार. नामाचा व्यवहार चाललाय, तसा इथं सगळा हा प्रेमाचा व्यवहार आहे. आणि हा व्यवहार किंवा व्यापार हा जो करतो, म्हणजे जो प्रेमाने मनापासून आपलं कार्य करतो, खरंच अगदी छोटी छोटी कामं असतात, पण इतकं मन लावून बघा, एखादा माळी असतो, तो बागकाम अगदी मन लावून करतो. त्याला काही कळत नाही, किती लोक आले, बागेत खेळले, काय मुलं आली, हुंदारली, काही कळत नाही. तो फक्त त्याचं काम, त्या झाडाझुलपांना पाणी घालणं, माती घालणं, त्यांना अंजारणं, गोंजारणं, कुणाला काय पाहिजे ते बघणं, कुठली शोभा वाढवायची त्याच्यासाठी कटिंग करणं, असा तो त्यात रमलेला असतो. भगवंत त्याच्यावरही खुश होतो. अगदी एखादा मोठ्या पोस्टवरचा मनुष्य असेल, तो सुद्धा किंवा आपण सुद्धा, मला आठवतं घरी मुलगी आजारी असणार आहे, जाताना ते डोक्यात असायचं की अरेच्या यांना एक डॉक्टर बोलवण्याची गरज आहे. मला अगदी आठवतं, लहान होता मुलगा, वर्षाचा 1.5 वर्षाचा असेल, आणि खूप तापलेला होता. आता करणार काय, कॉलेजला जायची तर गडबड आहे. वाटेवरच जाता जाता डॉक्टरांच्या घरात 1 मिनिट शिरले. म्हणलं, डॉक्टर आमचा ऋषिकेश खूप तापलेला आहे, जरा जाऊन बघाल का? मला आत्ता वेळ नाही, मी कॉलेजला चालले. आणि गेले माझ्या कामाला. सगळी कामं होईपर्यंत पूर्ण विसरले की आपल्या घरी मुलगा तापलेला आहे, आपल्याला जायचं आहे. कारण तिथली ड्युटी ही पण महत्त्वाचीच असते ना. आणि घरी येऊन पाहिलं तर डॉक्टरांनी त्याला औषध दिलेलं होतं, काय गोळी दिली असेल, औषध दिलं असेल, आणि त्या मुलाचा ताप कमी झालेला होता. म्हणजे आपण आपलं काम करत राहिलो तर इकडे भगवंत आपली काळजी घ्यायला बसलेलाच असतो. असे खूप तर तुम्ही म्हणाल, आता हे 40 वर्षापूर्वीचं कशाला सांगताय, तो मुलगा तर मोठा झाला, तो 40 वर्षाचा झाला. पण अशा गोष्टी आपल्याही आयुष्यात, तुमच्याही आयुष्यात काही घडलेल्या असतील, आणि तिथे हा जो सगळा व्यापार आहे, ही परमसेवा, हाच त्याचा प्रेमाचा व्यापार आहे. विसरून जाणं, स्वतःला पूर्ण विसरून जाणं, स्वतःची दुःख विसरून जाणं आणि आपल्या त्या कर्मामध्ये रमून राहणं, हे महत्त्वाचं आहे. ओव्या घ्यायच्या आहेत.
किंवा जैसा सर्व तीर्थ सहवासा, पात्र होय मासा गंगाश्रय. हे कालची ओवी आहे. तसे विहित ते आचरिता येथ, तेणे जगन्नाथ वश होय. अगाजया लागी कर्म जे विहित, त्याची मनोगत ईश्वराचे. म्हणून या तेणे कर्मेची निभ्रांत, ईश्वर तो प्राप्त होय जेथे. दासीच ती जैसी होतसे स्वामिनी, स्वामीची या मनी बैसतच. स्वामी कार्या शिर वेचाया जो सज्ज, स्वामीसी सहज प्रिय होय. तैसे विहिताते चुकू नये येथे, प्रिय ते देवाते म्हणोनिया. तीच त्याची सेवा सर्वश्रेष्ठ जाण, इतर वर्तन वाणिज्य ते. बाकीचं वर्तन हे व्यापारासारखं आहे, पण स्वामींची सेवा करणं, स्वतःचं कार्य चांगलं करणं, हीच खरी परमेश्वराची सेवा आहे असं आपल्याला भगवंत सांगतायत, ज्ञानदेव सांगतायत. आता काय होतं, यतः प्रवृत्तिर्भूतानां येन सर्वमिदं ततं, स्वकर्मणा तमभ्यर्च्य सिद्धिं विन्दति मानवः. पुन्हा तेच सांगतात की यतः म्हणजे ज्याच्यापासून, प्रवृत्ती ही भूतानां, भूतचा अर्थ दोन आहे, एक तर प्राणीमात्र, नाही तर पंचमहाभूत. तर ज्याच्यापासून या भूतांची म्हणजे पंचमहाभूतांची, केवळ सर्व प्राणीमात्रांची प्रवृत्ती म्हणजे निर्मिती झाली. येन सर्वम इदं ततम, आणि ज्यानं हे सगळं विश्व व्यापून, ततम म्हणजे व्यापून टाकलेलं आहे. आपल्या अस्तित्वानं ज्यानं हे सगळं व्यापलेलं आहे. स्वकर्मणा तम अभ्यर्च्य, तम म्हणजे त्याला, अभ्यर्च्य म्हणजे पूजा करून. कशी? स्वकर्मणा आपल्याच कर्माने त्याची पूजा करून, सिद्धिं विन्दति मानवः, मानव हा सिद्धी प्राप्त करत असतो. काहीतरी आहे गीत, पण ते नाही एवढं आठवत आहे, की आपल्याच कर्माने आपण देवाची पूजा बांधणं म्हणजे ही सिद्धी प्राप्त करून घेणं आहे. म्हणून ज्ञानदेव पुन्हा तेच आपल्याला ठसवतात. किती वेळात आहे, 4-5 श्लोकांमध्ये, जसं दुसरा आणि तिसरा अध्याय आपल्याला कर्मयोग अगदी छान सांगितलेलं आहे, की अगदी मन लावून स्वधर्म हा करायलाच पाहिजे. श्रेयान स्वधर्मो विगुणः परधर्मात अनुष्ठितात. दुसऱ्याच्या उचापती करण्यापेक्षा, दुसऱ्याचं कर्म करण्यापेक्षा आपलं कर्म जरी ते निकृष्ट असलं तरी करा. तेच पुन्हा पुन्हा ठसवतायत आपल्याला. म्हणोनी विहित क्रिया केली, म्हणोनी विहित क्रिया केली, नव्हे तयाची खूण पाळिली, जयापासून काली आकाराभूते. आता विहित क्रिया म्हणजेच विहित कर्म. भगवंत ज्ञानदेव सांगतायत की पार्था, तुला मी खरं सांगतो की आपल्या वर्णानुसार वाट्याला आलेली कर्म जर आपण केली तर काय होतं, ते केवळ कर्मानुचरण राहत नाही, तर ज्यानं या ब्रह्मांडाची निर्मिती केली, ज्याच्यापासून ही पंचमहाभूते आकाराला आली, त्या परमेश्वराची कर्मरूपाने जणू काही आपण आज्ञा पाळली. पूजा केली असं तर आहेच, पण त्याची जणू काही आपण आज्ञा पाळली असं होईल. जयापासून का आली आकारावत, जो म्हणजे बाकी काही करायची गरज नाही आपण भगवंतासाठी. सकाळी आपलं तेच बोलणं झालेलं आहे. त्याला कुठलंही नको, पत्र नको, पुष्प नको, फळ नको, कुठला याग नको, काहीच नको. फक्त आपलं कर्म सचोटीनं करणं, अत्यंत मनापासून करणं. त्याला कुठे हेच नाही, म्हणजे पर्यायच नाही. जो अविद्येचे, आता पुढं उदाहरण देत आहेत बघा, फार छान दिलेलं आहे. जो अविद्येची या चिंधिया, गुंडुनी जीव बाहुलिया, खेळवी तसे तिगुणिया अहंकार रज्जू.
अहंकार रज्जू म्हणजे अहंकाराची दोरी. हा काय करतोय? गुंडुनी जीव बाहुलिया. गुंडुनी म्हणजे गुंडाळून. कशाने गुंडाळतोय? अविद्येची या चिंधिया. अविद्येच्या चिंधीनं. अविद्येच्या चिंधीनं, त्रिगुणात्मक अहंकाराच्या दोरीनं हा काय करतो? तर ह्या गुंडाळलेल्या जीवरूपी बाहुल्या ज्या आहेत त्यांना तो नाचवत राहतो. ही तर उपमा ज्ञानदेवांनी खूपदा दिलेली आहे. कठपुतलीचा खेळ जसा असतो आणि तो सूत्रधार असतो, तो पाठीमागे फक्त त्यांचे सूत्र हातात धरतो आणि त्या अशा इतकं सुंदर नृत्य करत असतात. कौशल्यच असतं त्या माणसाचं. 3-4 प्रकारच्या बाहुल्या असतात आणि एका वेळेला तो सगळ्यांना नाचवत असतो. आपल्याला कौतुक वाटतं. हा भगवंत तेच करतोय की अविद्येच्या चिंध्या गुंडाळलेल्या या जीवरूपी बाहुल्या त्रिगुणात्मक अहंकाराच्या दोरीनं सतत खेळवत राहतो. मग आपण त्या त्रिगुणांच्या आहारी जायचंय का नाही? आपली अविद्या सोडायची का नाही? कारण ही अविद्येची सगळी गुंडाळी केलेली आणि त्यामुळे आपल्याला हे सगळं खरं खरं वाटतंय. जे नको ते खरं वाटतंय, जे हवंय ते समजतच नाही. म्हणून या विश्वात हा परमेश्वर संपूर्ण भरून कसा राहिलाय ते पुढच्या ओळीत सांगतो. जेणे जग हे समस्त आत बाहेरी पूर्ण भरीत झाले आहे दीप जात ते जैसे. आता दिवा कसा असतो की या परमेश्वराचं काय म्हणू आपण, सगळं जग आतून बाहेरून पूर्णपणे भरून राहिलेलं आहे. झाले आहे दीप जात ते. दिव्याचं तेज असं असतं का हो? इथं दिवा लावला तर फक्त इथेच उजेड पडेल नाही, तो सगळीकडे त्याचा प्रकाश पडतो. तसंच हे जे काही सगळं कर्म स्वकर्म रूपाने आपण त्याची पूजा करतोय, तर हा परमेश्वर सगळीकडे व्यापून राहिलेला आहे. आपण त्याची पूजा करतोय. कशी करतोय? आपल्या कर्मांनी करतोय. पण दिवा जसा अंतर्बाह्य सगळीकडे त्याचा प्रकाश व्यापून राहतो, त्याप्रमाणे हा परमेश्वर सगळ्या विश्वात अंतर्बाह्य व्यापून राहिलेला आहे. तो नाही असं कुठलं ठिकाण आहे? आता परत एक मला त्या समर्थांच्या जीवनातली गुरूंची कथा आठवली आणि मागे एकदा सांगितलेली पण आहे, पण मला ती आत्ता आठवतीये की समर्थ एक दिवशी आपल्या सगळ्या शिष्यांना म्हणतात, प्रत्येकाला केळ वाटतात, खायला देतात. जसं हल्ली मधल्या न्याहारीला मुलांना काहीतरी लागतं ना, चटपट काहीतरी, तर देतात आणि म्हणतात घ्या हे केळ घ्या, सगळ्यांनी खा. पण अशा ठिकाणी जाऊन खा की जिथं देव नाही आहे, जिथं कुणीही नाही, अशा ठिकाणी जाऊन खायचे आणि परत यायचे. मग अशी सकाळी सांगितलं की कुणाला तरी मदत करा. तसं गेले सगळे शिष्य बाहेर. सगळ्यांनी कुणी कोपऱ्यात खाल्लं, कुणी झाडाखाली खाल्लं, कुणी कुठे खाल्लं, असं एका बाजूला जाऊन खाल्लं. आणि एक बिचारा आला तसाच, कल्याणच असेल. तो म्हणला, म्हणजे गुरूंना म्हणतो, गुरुजी विचारतात का रे तू नाही का खाल्लंस? अहो म्हणे प्रत्येक ठिकाणी मला तो दिसतोच आहे ना, तो नाही अशी कुठलीच जागा नाही आहे. त्यामुळे मी कसं कुणी नसताना, कुणी नाही अशा ठिकाणी कसं खाऊ म्हणे, मला खाताच येणार नाही. म्हणजे अशा कसोटीवर उतरणारे जे विद्यार्थी असतात, अविद्या ज्याची गेलेली आहे आणि त्याला सगळीकडे परमात्मा भरून राहिलेला दिसतोय, तेच इथे भगवंत आपल्याला सांगतात. बघता बघता वेळ संपतो. आता पुढची फारच सुंदर आहे. म्हणजे मला आत्ता ते गाणं खरं आठवलं होतं. तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांची वीरा पूजा केली होय अपारा तोषा लागी. त्याप्रमाणे त्या सर्वात्मक ईश्वराची स्वतःच्या कर्मरूपी फुलांनी पूजा केली. अपार असा जो आहे तो त्याला आनंद होतो, अपारा तोषा लागी. म्हणून ते गाणं आहे बघा,
सर्वात्मका प्रभू ईश्वरा. म्हणजे सगळ्या छोट्या छोट्या गीतकारांनी सुद्धा किंवा कवींनी सुद्धा ह्याच कल्पना सगळ्या उचललेल्या आहेत. अगदी हीच रचना घेतली, सर्वात्मका प्रभू ईश्वरा. तर इथे आता ते सांगतात की अशी त्या सर्वात्मक प्रभू ईश्वराची स्वकर्मांनी जर स्वकर्मरूपी पुष्पांनी फुलांनी पूजा केली तर भगवंताला ती आवडत असते आणि या पूजेनं तो अतिशय संतुष्ट होतो. परमात्म्याला अपार आनंद होतो, त्याचं मोजमापही करता येत नाही. जसं आपण एखाद्या वेळेला असा आनंद होतो की तो मोजताच येत नाही, सामावताच साठवताच येत नाही. म्हणून तिये पूजे रिझलेनी आत्मराजे, वैराग्य सिद्धी देई जे पसा पसायतया. आणि म्हणून त्या पूजेनं रिझलेनी आनंदित होऊन आत्मराजे, हा जो आत्मराजा आहे आत्मराया आहे, हा आनंदित झाला आणि वैराग्य सिद्धी दिजे. जसं आता कोणी कोणी आपल्याला काही बक्षीस देतात नाही का, लहान मुलांपासून पाहतो की चांगलं कार्य केल्याबद्दल पुरस्कार सन्मान, तसं हा काय देतोय हो आत्मराजा, वैराग्य सिद्धी, वैराग्याची सिद्धी देतोय. पसायतया, पसाय म्हणजे प्रसाद, त्याला प्रसाद म्हणून ती वैराग्याची सिद्धी प्राप्त करून देतो भक्ताला. होईल का 20 पर्यंत? होईल. जिये वैराग्य दशे ईश्वराचे निवेद वशे, हे सर्वही नावडे जैसे वांत होय. आणि मग एकदा ही वैराग्य दशा प्राप्त झाली मग काय होतं, परमेश्वरी अस्तित्वाचाच वेध लागतो आणि मग सगळा हा प्रपंच, हे सगळं भोवतालचं विश्व दृश्य, हे सगळंच्या सगळं किंवा अगदी स्वर्गसुखसुद्धा वांतीसारखं ओकारीसारखं नकोस होत. फार छान सांगितलेलं आहे बघा. जिये वैराग्य वशे ईश्वराचे निवेद वशे, ईश्वराचा वेध लागलाय. सर्वही नावडे जैसे वांत होय. मग सर्व सुख, सगळी जी आत्ताची आपल्याला तात्पुरती वाटणारी सुख, क्षणिक सुखांच्या मागे आपण लागतो तर ती सगळी नकोशी वाटतात. जसं बघा, खाल्लेलं आत्ता अगदी पंचपक्वान्नाचं जेवण जेवलं ते फार चांगलं होतं, पण जर ते उलटून पडलं तर त्याच्याकडं बघत नाही कोणी, शिसारी येते, कोणी त्याचं कौतुक करत नाही, अरे वा हे खाल्लं होतं, नाही, त्याच्याकडं ढुंकून बघत नाही. आपल्यालासुद्धा आपल्याला ते नको वाटतं, नकोसं वाटतं. तसं ह्याला भगवंताशिवाय दुसरं काहीही नकोसं वाटतं. कसं नको वाटतं ते पुढच्या ओळीत सांगतात. प्राणनाथाची आधी विरहिणी ते जिणिये बाधी, तैसे सुख जात बाधी दुःखाची लागे. आता प्राणनाथ आणि प्रिया ह्याची तर उदाहरणं किती सांगितलेली आहेत की एखादी विरहिणी, त्या विरहिणीचं खरं मेघदूतातल्या यक्षिणीचं विरहिणीचं वर्णन फार छान आहे, पण आत्ता सांगायला वेळ नाही. तर प्राणनाथाची आधी विरहिणी ते जिणेही बाधी. अहो, प्राणनाथच जर परगावी गेला असेल, प्रवासाला गेलेला असेल तर त्याच्या विरहापुढं त्या विरहिणीला दुःख इतकं होतं की तिला जिणं कष्टप्रद वाटतं, जगणं नको. किंवा ज्यांचे असे अकाली पती जातात, कितीतरी कथा कहाण्या आणि प्रत्यक्षात पाहतो, त्या स्त्रीचं जीवन म्हणजे जिवंतपणीचं मरण, म्हणून तिला ते नकोसं होतं हो जिणं, कष्टप्रद वाटतं. त्याप्रमाणे ईश्वराच्या परमभक्ताला हे सगळे सुखविषय हे दुःखरूप वाटतात आणि एका भगवंताशिवाय त्याला काही नकोसं होतं. काही बघा इतके मग्न झालेले असतात, त्यांना अगदी आणून दिलं तुम्ही, छान काही नाश्ता दिला, पक्वान्न दिलं, छान पेय दिलं, ते म्हणतात एवढं माझं लक्षच नाही आहे त्याच्याकडं. म्हणजे त्या बाकी विषय सुखाकडं त्याला अजिबात आवडच राहत नाही किंवा लक्षही तो देत नाही. ते भगवंताशिवाय हे सगळं त्याला नकोसं होतं. जसं तुकारामांनाही झालं होतं, ज्ञानदेवांनाही झालं होतं. ती जनाबाईसुद्धा बाकी काही नको, मिरेला तसंच काही नको बाकी, असं झालेलं होतं. म्हणून करणे विहिताचरण
पाळणे ती खूण ईश्वराची. धनंजया जया ईश्वरापासून, आले सर्व प्राणी आकारास. अविद्येच्या चिंध्या गुंडाळूनी भल्या, घडोनी बाहुल्या जीवरूपी. तया खेळविजो बांधोनी साचार, त्रिगुणाहंकार रूपी सूत्री. दीपमात्रा लागी अंतर्बाह्य पाहे, व्यापोनिया राहे तेज जैसे. तैसे जेणे योगे ऐसे पार्था सांग, व्यापिले हे जग अंतर्बाह्य. तया सर्वात्मक ईश्वराला गोनी, पूजिता पुष्पांनी स्वकर्माच्या. अपार संतोष जाण कपिध्वजा, देतसे ती पूजा तया लागी. सर्व भावे ऐसे घडता पूजन, होऊनी प्रसन्न आत्मराज. वैराग्य सिद्धीचा देतसे प्रसाद, तया स्वयं सिद्ध पूजकासी. वैराग्य ते अंगी बाणताची दृढ, लागोनिया ओढ ईश्वराची. प्रपंचाचा वीट घेई त्याचे मन, ओकारी समान लेखोनी तो. विरहिणी लागी प्रियाची या ध्यासे, जिणेही नकोसे वाटे जैसे. जय तू ज्ञानेश्वर. इदमुपकर्तुं भुवनमण्डलं, समुदितमिव भास्करं. सादरं वन्दे ज्ञानेश्वरं. त्रिभुवनमाता भगवद्गीता, लोकमंगला लोकविश्रुता. लोकहितं संततं ध्यायता, येन ज्ञानेश्वरी विरचिता. श्रुत्वा प्राकृतगिरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं. सादरं वन्दे ज्ञानेश्वरम्. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा, सेविती साधू संत मनुवेधला माझा. आरती ज्ञानराजा. लोपले ज्ञान जगी हित नेणती कोणी, अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. आरती ज्ञानराजा. कनकाचे ताटकरी उभ्या गोपिका नारी, नारद तुंबरू हो सामगायन करी. आरती ज्ञानराजा. प्रगट गुह्य बोले विश्वब्रह्मची केले, एका जनार्दनी पायी मस्तक ठेविले. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा, सेविती साधू संत मनुवेधला माझा. रती ज्ञानराजा. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. जय श्री कृष्ण. जय तू ज्ञानेश्वर.